सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील चौडेश्वरवाडी येथे एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना उघडकीस आली आहे। शेतात मजुरी करणाऱ्या एका मजुराच्या 35 वर्षीय पत्नीची शेतमालकाच्या मोठ्या मुलानं डोक्यात पिस्तुलातून गोळी झाडून निर्घृण हत्या केली। उषा विजय साठे, वय वर्ष 35 असं त्या मृत महिलेचं नाव आहे। या प्रकरणी आरोपी सचिन जगन्नाथ देशमुख राहणार चौडेश्वरवाडी याच्या विरुद्ध माळशिरस पोलीस स्टेशन मध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। फिर्यादी विजय सुदाम साठे, वय वर्ष 40 हे मागील 10 वर्षापासून चौडेश्वरवाडी येथील शेतकरी जगन्नाथ देशमुख यांच्या शेतात मजुरीचं काम करतात। शेताशेजारीच पत्र्याच्या शेडमध्ये आपल्या कुटुंबासह ते राहतात। नेहमीप्रमाणे 6 जुलै 2026 रोजी सकाळी विजय साठे हे शेतमालकाचा मुलगा सचिन देशमुख व इतर सहकाऱ्यांसह डाळिंबाच्या बागेत औषध फवारणीचं काम करत होते। दुपारी 1:15च्या सुमारास विजय साठे यांच्या पत्नी उषा साठे या डाळिंबाच्या बागेच्या बाजूला असलेल्या रामभाऊ लांडगे यांच्या पडीक जागेजवळून जात असताना अचानक मोठा आवाज झाला। पाठोपाठ उषा यांच्या ओरडण्याचा आवाज आल्यानं विजय साठे व इतर कामगारांनी त्या दिशेनं धाव घेतली। विजय साठे घटनास्थळी पोहोचले असता त्यांची पत्नी उषा साठे या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या। शेतमालकाचा मुलगा सचिन देशमुख हा हातात पिस्तूल घेऊन तिथे उभा होता। विजय साठे यांनी भैया तुम्ही असं का केलं असं विचारलं असता आरोपी सचिन तिथून पिस्तूल घेऊन पळून गेला। गंभीर जखमी झालेल्या उषा साठे यांना उपचारासाठी तातडीनं अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र तिथे तपासणीपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। या धक्कादायक घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। माळशिरस पोलिसांनी विजय साठे यांच्या तक्रारीवरून आरोपी सचिन देशमुख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे।